शिवसेनेत येण्यामागचं दुसरं एक कारण म्हणजे मी परखड आहे. मी सत्य बोलतो. सत्य बोलताना कोणाची भीडभाड ठेवत नाही. पण मी मुद्दाम कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायला सत्य बोलत नाही. मी कुठलीही पोस्ट करताना किंवा कुठलंही विधान करताना 100 वेळा त्याची चिकित्सा करतो. आणि हे सगळं बघून तर शिवसेनेत एक आहे की शिवसेनेत सडेतोड बोलणाऱ्याला स्थान आहे. शिवसेनेचा डीएनएच तो आहे की आलं मनात बोलून टाकलं, निर्भीडपणे बोललं, निडरपणे बोललं. त्यामुळे माझ्या वृत्तीला मला असं नको व्हायला दुसऱ्या कुठल्या पक्षात गेल्यावर की मला वरून आदेश आलाय हे तुम्ही बोलू नका, ही पोस्ट डिलीट करा, ते आपल्या तत्वात बसत नाही, असं काही नाही. शिवसेनेत मला काही म्हणजे मी जे तथ्य बोलतोय आणि विचार करून बोलतोय त्या बोलण्याला मला मुभा आहे आणि थेट सेनाप्रमुखांशी मी संवाद साधू शकतो. मी खूप ऐकलं होतं पूर्वी, त्यांच्यावर खूप आरोप झालेत की ते अवेलेबल नसतात. मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून आठवड्यातून एक तरी फोन उद्धवजींचा मला येतो. म्हणजे किती मोठा माणूस असेल तो, केवढा मोठा माणूस आहे तो. आज म्हणजे देशातला खूप मोठा माणूस आहे तो माणूस आपल्याला फोन करतो, किरणजी ही पोस्ट तुम्ही छान केली, काय चाललंय, कसे आहात, काही त्रास नाही ना, असा फोन येतो. तर कोणी म्हणेल की नाही ते करत, असं काही नाही. ते खूप व्यापात आहेत, महाराष्ट्र फिरतायत, अख्खा पिंजून काढतायत. त्यातून वेळात वेळ काढून एका शिवसैनिकाला, ते सामान्य शिवसैनिकाला फोन करतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे.